नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा स्पर्धावेध लेक्चर सीरीज मध्ये. अँड आय होप की जी आधीची लेक्चर सीरीज जी होती आपली फर्स्ट अंक जो आहे तुम्हाला सगळ्यांना आवडला. तुम्ही सगळ्यांनी शेअर पण केला, तुमचे फीडबॅक सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचले, त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. सो आपण एकही, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, एकही दिवस आपण मिस न करता ही सिरीज जी आहे या ठिकाणी आपण चालवणार आहे आणि डेफिनेटली तुम्हाला प्री अँड मेन्स मध्ये यातून मोठा जबरदस्त फायदा येणाऱ्या 2026-27च्या परीक्षेमध्ये निश्चितपणे होणार आहे. एनिवेज, नाव आता आपण आपल्या मुख्य कामाकडे या ठिकाणी वळूया. ओके, आज आहे 1 जुलै आणि 1 जुलैच्या असणाऱ्या काही महत्वाच्या ज्या असणाऱ्या काही इव्हेंट्स आहेत, या इव्हेंट्स आपल्याला काय करायचे आता डिस्कस करायच्यात विथ द अनालिटिकल अप्रोच अँड ॲज वेल ॲज वन लाइनर सुद्धा आपण घेणार आहोत. आता वन लाइनर घेण्याचा मतलब असा आहे की वन लाइनर मुळे तुमचा कंबाईन ग्रुप बी सी ज्या बाकीच्या एक्झाम आहेत त्या सुद्धा या ठिकाणी कव्हर होतील आणि अनालिटिकल अप्रोचनी किंवा अनालिटिकल बेसिसवर विश्लेषणात्मक बाजूने तुमच्या राज्यसेवा, नवीन राज्यसेवा मेन्स अँड युपीएससी सुद्धा या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर होईल. एनिवेज, टाइम न घालवता आपण आपल्या या आजच्या अंक नंबर 2 किंवा एपिसोड नंबर 2ला या ठिकाणी सुरू करतोय. तो पुढे जाण्याच्या आधी एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. इंडियन मान्सून जो आहे, भारतीय मान्सून जो आहे, हा लहरीपणा याच्यामध्ये का आहे? की एकदा मान्सून त्या ठिकाणी सुरू झाला तर पाऊस पडेलच असं नाही आहे. एकदा समजा मान्सून आला, तर भारतामध्ये मान्सून यावर्षी तर खूप वीक आहे. म्हणजे मान्सूनचे वारे भारतात आले परंतु अजून पाऊस नाही घेऊन आले. एक नव्हे असे असंख्य प्रश्न आहेत. लक्षात येत आहे, एक कारण नाहीये. मग असा असणारा भारताचा मान्सून, अर्थातच आपला महाराष्ट्राचा मान्सून, मग असा का लहरीपणा करतो? किंवा समटाइम्स समहाऊ काही वेळेस आपल्याला हे पण समजून येतं की मान्सून जो अंदाज वर्तविला होता त्याच्यापेक्षा जास्त पडला किंवा कमी पडला. तर एक नव्हे असे असंख्य असणारे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाचे जे काही रूट कॉज आहेत, ते रूट कॉज कुठे आहेत? तर देर आर द 5 मेजर फॅक्टर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द इंडियन मान्सून इन ऑर्डर टू युअर महाराष्ट्र मान्सून. असे 5 प्रकारचे महत्वाचे फॅक्टर आहेत, जे फॅक्टर महाराष्ट्राच्या मान्सूनला, इनफॅक्ट इंडियन मान्सून जो पूर्ण रिझिम आहे, या रिझिमला या ठिकाणी काय करतात? कंट्रोल करतात. अशा पाचीची फॅक्टरचा समावेश आपण या आजच्या या आपल्या अतिशय महत्वाच्या आणि विद्यार्थ्यांनी अतिशय भरभरून प्रेम देणाऱ्या या लेक्चर सिरीज मध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर पुन्हा महत्वाचं म्हणजे अजून एक कालपासून भारतामध्ये एक नवीन योजना सुरू झाली. म्हणजेच आज 1 जुलै पासून भारतात एक योजना सुरू झाली, ती सुद्धा आपण बघणार आहोत. सो एनिवेज, तुम्हाला कळून आलेलं आहे. जर काही तुमचे प्रश्न असतील, जर काही तुम्हाला उत्तर माहित असतील जे मी तुम्हाला विचारतोय, तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये त्या ठिकाणी काय करायचं होतं, तुमचा व्ह्यू, व्हॉट एव्हर एनी काइंड ऑफ युअर थॉट्स, तुमचा जो बी काही प्रश्न असेल, जो बी काही विचार असेल रिगार्डिंग टू या लेक्चर सिरीजच्या संदर्भात किंवा रिगार्डिंग टू युअर जनरल प्रिपरेशन 2. आता आपण आपल्या त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणाऱ्या न्यूज ज्या आहेत या न्यूजला या ठिकाणी सुरुवात करूया. ओके, मी तुम्हाला आजच्या लेक्चरचं काय करतो या ठिकाणी ऍज इंडेक्स म्हणून, इंडेक्स जो आहे हा इंडेक्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, ताकि आयडिया येईल की आपल्याला आज काय काय शिकायचं आहे. नाव बघा, प्रमुख काही महत्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी आपल्याला अनालिसिस करायच्या आहेत. त्यानंतर महत्वाचे अपडेट्स, आजपासून काही अपडेट होत आहेत का, काही इम्पॉर्टन्स असे वन लाइनर आहेत जे की फॅक्च्युअल डेटा, फॅक्च्युअल एक्झामला लागतो, आणि लास्टला काही पीवायक्यूज आहेत, आन्सर आणि इतर इन्फोग्राफिक्स मध्ये तुम्हाला माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नाव फर्स्ट थिंग फर्स्ट ऑल, अतिशय महत्वाची असणारी ही न्यूज आणि जी आपल्या या स्पर्धा वेधचा काय आहे, तर हा व्हॉट वी कॅन से, हा स्पर्धावेधचा आपला हातखंड आहे रे. लक्षात आलं का? अनालिसिस करून सांगणे किंवा एक्झामिनरच्या माइंडसेटने सांगणे, हा तर इसमें तो हम माहिर है. लक्षात आलं. सो बघा, या ठिकाणी बघा आजच्या न्यूज मध्ये आलेली काय ही एक घटना आहे. काय सांगतोय? मान्सून पुढे सरकतो पण पाऊस पडत नाही, असे का होत असेल बरं? एनिवेज, म्हणजे आधीच्याच डिस्कशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, मान्सून योग्य टायमामध्ये त्या ठिकाणी पुढे सरकतो, परंतु पाऊस पडेलच याची शाश्वती नाही. याच्या पाठीमागे काही बेस रूट कॉज आहेत, जे की साधारणतः तसे जर तुम्ही पाहिलं तर 7 आहेत. देर आर द 7 फॅक्टर्स.
परंतु 5 डायरेक्ट थेट आपल्या भारताच्या मान्सूनच्या संदर्भात आहेत. चला, आता तुम्हाला न्यूज तर समजलेली आहे की आपल्याला या आजच्या सेशनमध्ये, आणि हे काय महत्वाचं आहे माहिती आहे तुम्हाला, हे फक्त न्यूज नाही आहे, इंडियन मान्सून आहे याचं थेट कनेक्शन क्लायमेटलॉजी म्हणजेच भारताच्या हवामानासोबत आहे, भारताच्या समाजासोबत आहे, इंडियन इकॉनॉमी सोबत आहे, इंडियन ऍग्रिकल्चर सेक्टर सोबत आहे, ऍग्रो बेस इंडस्ट्री म्हणजे शेती आधारावर जे उद्योग आहेत, शेतीचा माल ज्या उद्योगांना कच्चा माल म्हणून पुरवला जातो, अशा सगळ्या सेक्टरला काय आहे, हा हा जो टॉपिक आहे हा कनेक्ट करतो. अर्थातच त्याचे कारण, परिणाम, उपाययोजना हे आपण या डिटेल्स मध्ये बघणारच आहेत. नाव आता बघा, आपल्याला हे न्यूज बघा, ऍज अ ब्रीफली आपण न्यूज बघूया. आता तुम्हाला ते मॅपिंग दिलं होतं मी, ओके. सो त्या मॅपिंगचा ऍज अ ग्लान्स, म्हणजेच आपण त्याला क्रिस्प म्हणतो ना, म्हणजे एक्झाम साठी जे अतिशय महत्वाचं आहे, त्या तुमच्या जो कोर पार्ट आहे, या कोर पार्ट मधून ह्या गोष्टी काय करतात, या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या निघलेल्या आहेत. सो लुक इन टू युअर न्यूज ऍज अ ब्रीफली. तो काय म्हणतोय, साऊथ वेस्ट मान्सून भारतात नियोजित वेगाने सरकत असला तरी त्याच वेळी तो भारतात सर्व भागात समान पाऊस पडेलच असं नाही आहे. याचा अर्थ काय, तुमचे भारताचे साऊथ वेस्ट मान्सून, जो आपण नैऋत्य मान्सून म्हणतो आपण, तो हा जो नैऋत्य मान्सून आहे तो टायमाला येईल, नो इश्यू. 7 जूनला केरळच्या समुद्र किनाऱ्यावर येईल किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटापर्यंत येईल, आणि तो पुढे संबंध भारतभर काय करेल, या ठिकाणी ट्रॅव्हलिंग पण करेल. पण पाऊस देईलच असं नाहीये, त्याच्या पाठीमागे कारण आपल्याला बघायचे आहेत. पुढचं मान्सूनचे पुढे सरकणे म्हणजेच मान्सून वन सेट ऑर ऍडव्हान्सिंग जे आहे, ऍडव्हान्स जो मान्सून आहे ते पर्जन्याची तीव्रता माने तो या ठिकाणी रेनफॉल ऍक्टिव्हिटी जी आहे, या हवामानशास्त्रीय ज्या दोन्ही घटना आहेत ह्या टोटली डिफरंट आहेत. दोन्ही कॉन्सेप्ट काय आहेत या ठिकाणी कम्प्लिटली या ठिकाणी काय येतात, एकमेकापासून वेगळे आहेत असं तो सांगतोय. पर्जन्याचं मग हे असं का होतं, म्हणजे हे जे आहे, म्हणजे मान्सून वन सेट येतो किंवा मग ऍडव्हान्स होतो किंवा अजून ब्रेक होतो, ब्रिज होणे, त्यानंतर थ्रो होणे, ह्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत ह्या अशा का घडत असतील, त्याच्या पाठीमागे कारण आहेत. कोणते कारण आहेत बघा, की मान्सून थ्रो म्हणजेच मान्सूनची द्रोणी तयार होणे, कमी दाबक लो प्रेशर सिस्टीम्स तयार होणे, मेडन जुलियन ऑसिलेशन जी आहे, MJO, हे नवीन कॉन्सेप्ट आहे. आणि ही जी नवीन कॉन्सेप्ट आहे, मी तुम्हाला याच्यासोबत सांगायला पाहिजे की भारताच्या हवामानाच्या बाबतीचा जर विचार केला तर फक्त जमीन तापणे आणि निवणे एवढं नाहीये, हे मेडन जुलियन ऑसिलेशन याच्या सोबतच ला नाडा सिच्युएशन, एल निनो सिच्युएशन, ला निना सिच्युएशन, ला नाडा, ह्या काही महत्वाच्या घटना आहेत ज्या की पॅसिफिक महासागरामध्ये होताना आपल्याला पाहायला भेटतात. मुद्दा क्लिअर झाला. सो दीज आर द कॉज, हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या डायरेक्ट तुमच्या भारताच्या मान्सूनवर इफेक्ट करतायत. ओके. सो या घटनामुळे होतं काय, की मान्सून दाखल झाल्यानंतर सुद्धा काही वेळेस मान्सून काही स्पेसिफिक एरियामध्ये येईल, परंतु सबंधभर मान्सून या ठिकाणी येणार नाहीये. त्याचं कारण आहे की मान्सून साठीचे जे काही अनुकूल वातावरण लागतं, जे बदलाव लागतात, ते बदलाव प्रत्येक ठिकाणी होतील याची काही शाश्वती नाही आहे. आणि काही वेळेस तर मान्सून काय होतं, या ठिकाणी ब्रेकडाऊन सुद्धा होतो. म्हणजे मान्सून येईल परंतु काय आहे, तो कंटिन्यू राहील याची गॅरंटी नाही आहे. सो 2-3 गोष्टी याच्यातून आपल्याला शिकायला भेटल्या. 2 कॉन्सेप्ट टोटली डिफरंट आहेत ते, आणि मान्सूनच्या संदर्भात ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटलेल्या आहेत. मान्सून हा एकाच घटकावर अवलंबून नाहीये, तर त्याला असंख्य असे घटक काय तर जबाबदार आहेत. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना, आय होप सो. आता आपल्या लेक्चर सिरीजचा असणारा अतिशय युएसपी जो आहे, तो युएसपी म्हणजे काय आहे बरं, इथे बघा. तो हा जो टॉपिक आहे इंडियन मान्सून और मान्सून, तुमचा जो एक्झाम आहे, ज्या वेगवेगळ्या ह्या परीक्षा आहेत, या परीक्षा आणि त्याच्यामध्ये असणारा जो सिलेबस आहे याला आपल्याला पुढे मॅपिंग करता येईल. यांनी होणार काय, की याच्यामुळे तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होतं की ही नोट्स बघितल्यानंतर, आज हे सरांचं लेक्चर बघितल्यानंतर माझ्या कोणत्या जीएसच्या पेपरमध्ये आणि कुठेही माझी नोट्स असायला पाहिजे, हे लगेच क्रिस्टल क्लिअर होतं. आणि दिस इज आवर युएसपी. इथे आपण पर्सेंटेज वाईज सुद्धा दिलेला आहे. युपीएससी प्री आणि मेन्सला साधारणतः 8 ते 9 आउट ऑफ 10 म्हणजे हाय व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी कंटेन आहे. मग इथे प्रिलिम्सला संकल्पना बेसवर असणार आहे, कॉन्सेप्च्युअल गोष्टी इथं असतील. जीएस नंबर 1 मध्ये इथे काय आहे, जिओग्राफी आहे. ओके, जीएस नंबर 1 मध्ये जिओग्राफी आहे, अर्थातच तिथे तुम्हाला
हे डायरेक्ट कॉन्सेप्ट इंटरलिंक करता येतो. इंडियन महाराष्ट्राच्या म्हणजे एमपीएससीच्या संदर्भात सुद्धा काय आहे, इंडिया आणि भारतीय मान्सूनची संकल्पना, ओके, त्याचे काय मेकॅनिझम, तो तिथे तुम्हाला कनेक्ट होतो. मेन्सला कुठे कुठे होईल, तर इथे बघा GS1 अँड GS3. इथे GS3 याच्यामुळे आहे कारण तिथे पर्यावरण आहे, तिथे इंडियन सोसायटी आहे, तिथे अर्थव्यवस्था आहे, म्हणून काय इथे GS3 आहे. ओके, वॉटर मॅनेजमेंट आहे. सो GS3 इथे पण आणि युपीएससी ला सेमच होणार आहे. नाव आपली जी परीक्षा आहे, सगळी आपली जनता आपली जनता बी आणि सी है ना, आपली प्रिपरेशन करणारी जनता आहे, ग्रुप बी आणि सी मध्ये जास्त आहे. सो इथे सुद्धा तो महत्वाचा आहे, परंतु कसा, तर या ठिकाणी फॅक्च्युअल बेस जे आहे, फॅक्टच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी तो महत्वाचा आहे. म्हणजे इंडियन मान्सूनचा जो ड्युरेशन आहे, कालावधी आहे, कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत पाऊस येतो, साऊथ वेस्ट मान्सून पासून किती पर्सेंट पाऊस पडतो, त्याच्यासाठी फॅक्च्युअल, अतिशय फॅक्च्युअल लेवलला काय आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. क्लिअर झाला? सो मग आता आफ्टर दिस टेबल, याच्यानंतर आपल्याला क्लिअर झालं काय, की ही जी न्यूज आहे, ही न्यूज एका अँगलनी नाही आहे, तर मल्टिपल अँगलनं आपल्याला स्टडी करायची, आणि ती प्री अँड मेन्स अशा दोन्ही ठिकाणी काय आहे, ती या ठिकाणी आपल्याला युजफुल असणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, न्यूज समजली, तिचा स्कोप समजला, इम्पॉर्टन्स समजलं, मग न्यूज सुद्धा आता आपल्याला त्याच स्पीडनं आणि त्याच काय म्हणतो आपण त्याला, व्हॉट वी कॅन से, क्वालिटीनं तिला कव्हर करणं आहे. म्हणून आता आपण पुढे जाऊया. ओके, आणि नेक्स्ट वाला जो आहे तो म्हणजे ही जी न्यूज आहे, या न्यूजला आधारित, म्हणजे फक्त न्यूज तर कव्हर करायची का, तर हो, पण त्याच्या आजूबाजूला असणारे एक्सपेक्टेड क्वेश्चन एरिया, जो की चालू घडामोडीमध्ये बाकी कुठे भेटणार नाही, आपण सोडून, आपलं स्पर्धावेश सोडून, हे जे एक्सपेक्टेड एरिया आहे, गरजेचं नाही आहे की आपण ज्याच्यावर डिस्कशन करतो आहे त्याच्यावरच प्रश्न येईल, पण हा की तो टॉपिक सोडून आजूबाजूला जे आहे त्याच्यावर कदाचित एक्झामिनर क्वेश्चन देऊ शकतो, कारण यावर्षी मान्सूनचा काय आहे या ठिकाणी खूप चर्चेला गेलेला मुद्दा आहे. ओके, ओव्हरऑल इंडियामध्ये सुद्धा आहे, साऊथ एशियामध्ये पण आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. त्यामुळं हे एक्सपेक्टेड एरिया ऑफ क्वेश्चन जे आहेत, हे मात्र आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. मग आता प्रिलिम्स साठी बघा, युपीएससी एमपीएससी प्रिलिम्स साठी एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठून बनू शकतात, तर याची संकल्पना बनू शकते साऊथ वेस्ट मान्सूनची. मान्सूनचे आगमन, वन सेट काय आहे, कधी होतं, कोणत्या महिन्यात होतं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, तिथून सुद्धा संकल्पना येऊ शकतात. मान्सून हे युपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवेला इथून क्वेश्चन बनू शकतात. ओके, मान्सून ब्रेक, ग्रुप बीच्या एका मेन्स मध्ये त्यांनी विचारला होता की मान्सून ब्रेक जो आहे, म्हणजे भारतामध्ये मान्सूनचा जो खंड आहे, या खंडाची त्यांनी डेफिनेशन विचारली होती. लक्षात ठेवा, एक्झामिनर कसा हुशार आहे. त्यानंतर ज्युलियन मिडे ऑसिलेशन जे काय आहे, याला व्हॉट वी कॅन से सर्क्युलेशन म्हणतो आपण, आणि हे आहे पॅसिफिक ओशन मध्ये असणारं सर्क्युलेशन. मुद्दा क्लिअर झाला? सो ह्या काही महत्वाच्या काय, आता आयएमडी ची माहिती तुम्हाला पाहिजे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे याची माहिती या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे जे काही आहेत एरिया ऑफ एक्सपेक्टेड क्वेश्चन, कसे स्टडी करायचे माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा फॅक्ट्स अँड कॉन्सेप्ट ओनली, त्याला असे अनालिसिस नाही करायचं आहे. इथे आपल्याला प्रिलिम्सला फॅक्ट्स लागतात आणि प्रिलिम्सला आपल्याला काय लागतं तर कॉन्सेप्ट लागतात, त्याच अँगलने याला स्टडी करायचं आहे. व्हॉट अबाउट द मेन्स, मेन्सला याच्यावर आपल्याला कुठे भर द्यायचा आहे, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सक्रियतेवर एमजेओ आणि कमी दाबाच्या प्राण्यांचा कसा प्रभाव होतो, म्हणजे हे जे आहे ना मॅडम, ज्युलियन ऑसिलेशन जे आहे, हे संकल्पना तुम्हाला समजल्यानंतर, ओके ओके, मग याचा प्रभाव जो आहे भारताच्या मान्सूनवर सांगा. सरळ सरळ क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अजून बघा, हवामान बदलामुळे मान्सूनच्या स्वरूपात होत असलेला बदल सांगा. ऑब्विसली, सो ओव्हरऑल क्लायमेट गोइंग टू चेंज. ओके, सो क्लायमेट काय होतोय, चेंज होतोय. मग ह्या बदलत्या काळाचा भारताच्या मान्सूनवर कसा प्रभाव पडतोय, हे पण आपल्याला काय करायचं आहे, मेनच्या अँगलने समजून घ्यायचं आहे. मान्सून मधील असमानता आणि कृषी क्षेत्रावरील त्याचा परिणाम बघा किती सटीक, आणि तुम्ही बघितलं ना 2025 राज्यसेवा आणि मेन्सवाला आणि युपीएससीचा जर तुम्ही आधीचे जे मेनचे पेपर पाहिले तर तुम्हाला समजून येईल की दिस इज व्हॉट हे सो इम्पॉर्टंट, हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे एकाच टेबलमध्ये मी तुम्हाला दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करतोय, दॅट मीन्स द प्रोव्हाइड द इनसाइट्स देतोय तुम्हाला, की प्रिलिम्सला तुम्हाला कोणत्या अँगलने प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या अँगलने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मेन्सला मी तुम्हाला हे इन्साइट प्रोव्हाइड करतो आहे की अनालिसिस बेसवर विश्लेषणात्मक जे काही कौशल्य आहे ते आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे. सो ही स्पर्धा वेद जी सिरीज आहे ना मित्रांनो, ही तुमच्या प्रिपेरेशन मध्ये आय एम गोइंग टू अश्युअर यू की तुम्हाला मी खात्री सांगू शकतो, हिचा जर व्यवस्थित अभ्यास केला ना
तर तुमच्या प्रिपरेशन मधली असणारी जी उणीव आहे चालू घडामोडीची ती 100% भरून निघेल. आणि सोबत सोबत काय होणार आहे की तुमचे जे जीएसचे टॉपिक आहेत हे जीएसचे टॉपिक सुद्धा इथून जसं न्यूज असेल त्याच्यानुसार आपण कव्हर करणार आहेत. गट टू नो? क्लिअर झाला मुद्दा? सो कम टू द मेन पॉइंट. मग आता या ठिकाणी संयुक्त परीक्षेला डायरेक्ट फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. लाईक द एमजेओ म्हणजे काय, मान्सून ब्रेकिंग म्हणजे काय आहे, मान्सून कधी येतो, वगैरे वगैरे वगैरे. आय होप की तुम्हाला या लेक्चर सिरीज मधला अतिशय असणारा महत्वाचा मुद्दा तो समजला असेल. ते म्हणजे मॅपिंग, स्कोर, रिलेव्हन्स अँड या ठिकाणी एक्सपेक्टेड काय येतं, एरिया ऑफ क्वेश्चन. सो हे तुम्हाला या ठिकाणी समजून आलं असेल. नाव मग आता अतिशय कोर पार्ट आहे या आपल्या लेक्चर सिरीजचा, जे आपण एरिया ऑफ क्वेश्चन पाहिलेले आहेत, एरिया ऑफ एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिलेत, मग त्याच्या संकल्पना सुद्धा आपल्याला समजून येणं गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर होतोय? अदरवाईज होणार काय की आपल्याला हा न्यूज, आता तुम्ही बघा तुमच्यातले कितीतरी विद्यार्थी रोज डेली न्यूज बघत असतील. हा वाचला, मान्सून आला पण मान्सून पाऊस नाही पडला मान्सूनचा, झाला थोडा वाचला, अंडरलाईन केलं, चालले पुढे. नो. सो व्हॉट अबाउट द इंटरलिंकिंग, व्हॉट अबाउट द पीवायक्यूज, पाठीमागे आलेल्या प्रश्नासोबत कसं कनेक्ट करता येईल, त्याला इकॉनॉमिकली व्हॅल्यू कसं देता येईल, त्याला ज्योग्राफिकल टच कसा देता येईल, त्याला अगेन इन्व्हायरमेंटली टच कसा देता येईल, त्याला सोसायटीचा टच कसा देता येईल. सो ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि दिस इज आवर व्हॅल्यू, दिस इज आवर व्हॅल्यू. आणि हाच आपल्या स्पर्धावेचा कोरपाठ आहे जो की तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्षात दिसतो सुद्धा आहे. लक्षात आलं? सो अदर देन काय करतात त्याच्यापेक्षा तुम्ही आणि मी काय करतो हे फार महत्वाचं आहे. एनिवेज, मधून मधून अशा मधून मधून अशा ऍडव्हर्टायझिंग येत राहतील ज्या तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी महत्वाच्या आहेत. एनिवेज, काय हरकत नाही. तर ती पहिली जी संकल्पना होती एरिया ऑफ क्वेश्चन मधली ती आहे साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे एक्झॅक्टली काय. ओके, नाव आता कन्सेप्ट सुरू झालेला आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मित्रांनो द कॉन्सेप्ट इज द रेल पॉवर. कटनो ही कॉन्सेप्ट इज द रेल पॉवर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तो म्हणतोय मान्सूनची संकल्पना काय आहे बरं. ओके, कॉन्सेप्ट ऑफ मान्सून काय आहे. आता ज्योग्राफी फार खोलात जाऊन मी तुम्हाला शिकवणार नाहीये सध्या, म्हणजे इथे तो तर आपण पुढे शिकणारच आहोत, नो इशू. आता इथे मान्सून म्हणजे काय, तर साधा सरळ याचा अर्थ आहे ऋतुमानानुसार आपल्या वाहण्याच्या दिशेमध्ये बदल करणाऱ्या वारे म्हणजेच मान्सून होय. जसं आता बघा हा आपला काय आहे, खाली असा आपला इंडिया, इकडे खाली काय आहे, इंडियन ओशन आहे. सो इथे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वारे जे आहेत ना, वारे वारे HP टू LP वाहतात. त्याचा अर्थ समजला तुम्हाला. वारे जे आहे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. इथे पण तोच प्रकार होतो. साऊथ वेस्ट मान्सून जो आहे, दक्षिण पूर्व दिशेने मान्सून भारतामध्ये एंट्री करतो. ओके, आणि तो उत्तर पूर्व या दिशेकडे वाहतो आणि एक शाखा जी आहे सरळ कोकणामधून वर वाहते. आता हे सुरुवातीला होणार 4 महिने, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, सप्टेंबरमध्ये पाऊस संपणार. ओके, या दिशेने वारे गेलेले आहेत ना ते पुन्हा अगेन पुन्हा त्याच दिशेने पुन्हा रिटर्न येतात. त्याला आपण म्हणायचं नॉर्थ ईस्ट मान्सून. बघा 4 महिन्यानंतर 4 महिने एकाच दिशेने वारे वाहतील आणि वातावरणातील घडामोडी बदलल्यानंतर ते जे वारे आहेत त्यांची वाहण्याची दिशा मात्र बदलेल, परंतु काय असणार आहे, पॅटर्न तोच असणार आहे. आणि याच वाऱ्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, मान्सून. आणि हे मान्सूनचे वारे भारतामध्ये फार महत्वाचे आहेत. क्लिअर झाला मुद्दा? सो अर्थात ते वारे समुद्रावरून वाहत येत असल्यामुळे काय आहे, त्यांच्यामध्ये आर्द्रता असते आणि आर्द्रता असल्यामुळे म्हणजेच ह्युमिड हे ह्युमिड वारे असल्यामुळे पाऊस देण्याची कॅपॅसिटी आहे आणि भारतामध्ये त्याला साऊथ वेस्ट मान्सून. आणि भारतात आपल्याकडे त्याला काय म्हणतो आपण, पावसाळा सुरू झाला. आणि याच वाऱ्यापासून तुम्ही विचार करा 85% एकूण पर्जन्यमानाच्या, यू कॅन इमॅजिन, एकूण पर्जन्यमानाच्या 85% पर्जन्य याच वाऱ्यापासून पडतंय. म्हणजे तुम्ही विचार करा भारताच्या समाज जीवनासाठी, भारताच्या कृषी क्षेत्रासाठी, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हा मान्सून जो आहे, हा मान्सून किती महत्वाचा आहे हे याच्यावर आपल्याला समजतं आहे. मग आता हे जे मान्सून आहे, मान्सूनची संकल्पना तुम्हाला समजण्याचा अर्थ समजला, ऋतुमानानुसार वाऱ्याच्या वाहण्यामध्ये होणारा बदल. नाव व्हॉट आर द की फीचर्स, तुम्ही बघा हे फार महत्वाचं आहे राज्यसेवा आणि UPSC वाल्यांसाठी तर सांगतो आणि ऍज वेल ऍज कंबाईन वाल्यांसाठी सुद्धा सांगतो. नाव इथे बघा डायरेक्ट प्रश्न आला होता 2025च्या प्रिलिम्स मध्ये. इथून वैशिष्ट्य काय, हे वारे जून ते सप्टेंबर या प्रमुख 4 कालावधीमध्ये वाहतात, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अरबी व बंगालच्या उपसागर या 2 शाखांची निर्मिती होते या वाऱ्यामधून.
स्थलरचना म्हणजेच स्ट्रक्चर जी आहे, म्हणजे पर्वत, पठार, मैदान, जंगले याच्यामुळे सुद्धा काय आहे, याच्यावर परिणाम होताना पाहायला भेटतो. आणि कृषी, जलसंपदा आणि भू भू पुनर्जलभरणा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, वॉटर रिसोर्सेस जो आहे, हा याच्यावर डायरेक्ट थेट थेट संबंध आहे. क्लिअर झाला मुद्दा. पुढे मग जर समजा हा मान्सून वेळेवर आला किंवा वेळेवर आला नाही, त्याचे इम्पॅक्ट काय होतील, खरीपाच्या पेरण्या काय होतात, या ठिकाणी लांबतात. म्हणजे शेती एरिया जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्टेड होतो. आणि म्हणून पाठीमाग जूनमध्ये सरकारनं सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका. त्याचं कारण असं आहे की हा मान्सून ऍडव्हान्सिंग जो आहे तो थोडा स्टॉप झालेला आहे. नाव तलाव मेजर इश्यू आहे, वॉटर रिसोर्सेस पुनर्भरणा होणार नाही आहे. असमान पर्जन्यमुळे पूर आणि दुष्काळाची दोन्ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते, हे आपल्याला याच्यातून समजून आलेलं आहे. एक्झाम्पल म्हणून जर त्याचं सांगायचं झालं, केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर तो टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारत काय करतो, या ठिकाणी व्यापतो. आणि 7 जूनला सुरू झालेला मान्सून हा 15 जुलै पर्यंत पूर्ण भारत काय करतो, या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी व्यापून टाकतो. अर्थात हे कधी होतं, हे तेव्हा जेव्हा पूर्ण पूर्ण परिस्थिती जी आहे ही अनुकूल असेल. तुम्ही म्हणाल मग सर यावर्षी तर 7 तारखेला आला पण अजून पण पाऊस नाही. अर्थातच हे डायनामिझम जे आहे हे या ठिकाणी काय आहे, कारणीभूत आहे. डायनामिक्स जे फॅक्टर्स आहेत हे कारणीभूत आहेत. क्लिअर झाला मुद्दा. सो अशा पद्धतीने ही एक महत्वाची असणारी संकल्पना साऊथ वेस्ट मान्सून आपण पाहिलेली आहे. आय होप की तुम्हाला समजली असेल. आणि मित्रांनो हेच कंटेंट तुम्हाला जीएसच्या जिओग्राफीमध्ये आहेत. हेच कंटेंट तुम्हाला मान्सूनचा टॉपिक जेव्हा तुम्ही अभ्यासाल ना, तेव्हा तुम्हाला अभ्यासायचे. इंडियन जिओग्राफीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये सेम टॉपिक आहे तुम्हाला. त्यामुळं आपण करंट अफेअर इंटिग्रेट विथ द स्टॅटिक डेटा, कारण त्याचं नावच काय ठेवलंय आपण, स्टॅटिक बॅकग्राऊंड आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशाला पकडायची, तर चालू घडामोडीला पकडून आपण पुस्तकामध्ये जायचं आहे. अँड दिस इज आवर ब्युटी. क्लिअर झाला म्हणता. सो दुसरी एक महत्वाची एक्सपेक्टेड क्वेश्चन मधली आपली एक कॉन्सेप्ट आहे मान्सूनची द्रोणी. आता व्हॉट डू अंडरस्टँड अबाउट दिस वन, मान्सूनची जी द्रोणी आहे ती एक्झॅक्टली काय आहे बरं. बघा त्यांनी त्याला मिनिंग दिलेला आहे आपल्याला. उत्तर म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून पासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला कमी दाबाचा पट्टा. ओकेच, म्हणजेच त्याला काय म्हणतो, मान्सून द्रोणी किंवा पुल कॅपॅसिटी ऑफ मान्सून आहे. आता हे कसं होतं, तर मी तुम्हाला कॉन्सेप्टवर घेऊन जातो. नाव आता हे आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला हे समजून आधी फिजिओग्राफिक डिव्हिजन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हे सगळं आपल्याला ऍज वी नो सगळ्यांना माहिती आहे. इथे काय आहे, हा तुमचा वेस्टर्न घाट, हा इथे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र, इथे हे बंगालचा बे ऑफ बेंगॉल. ओके, आणि मध्ये हा आहे लँड मास. काय आहे बरं, हा भारताचा लँड मास ना. आता बघा, जेव्हा इथे इथे तापमान जे आहे, तापमान इथे काय असेल, कमी असेल अर्थात दाब कसा आहे, जास्त. इथे तापमान जास्त आहे अर्थात या ठिकाणी दाब कसा आहे रे, तर कमी आहे. नाव इथे एलपी तयार होतो, इथे एचपी तयार होईल. समुद्रावरून वारे असे एंट्री करतील भारतामध्ये. क्लिअर झाला का मुद्दा. ओके, म्हणजेच ज्या प्रदेशापर्यंत या ठिकाणी एलपी समजा इथपर्यंत तुम्हाला काय आहे असा, हा इथपर्यंत जो आहे हा जर समजा कमी दाबाचा जर एरिया पाहायला भेटत असेल, लो प्रेशर सिस्टीम ज्या एरियामध्ये आहे तिकडे वारे काय केले जातात, असे खेचले जातात. ओके, हाय दाबापासून तर लो दाबाकडे वारे काय करायचे, खेचायचे. त्याला म्हणायचं मान्सून थ्रो किंवा मान्सून पुलिंग. आता इथे जर लो प्रेशर बेल्ट नसतं तर पुलिंग झालं नसतं. क्लिअर झालं. समटाइम्स इथे लोच्या ऐवजी हाय होतो, त्यामुळे या ठिकाणी वारे येऊन सुद्धा पाऊस पडत नाहीये. दिस इज व्हॉट वी कॅन से द मान्सून पुलिंग कॅपॅसिटी जी आहे ते. क्लिअर झाला मुद्दा. वैशिष्ट्य काय त्या मान्सून पुलिंग कॅपॅसिटीचे सिस्टीमचे, तो आपल्याला हे समजून येतं की मान्सून सक्रियतेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे मान्सून येणार की नाही हे ठरवतं. मान्सूनच्या हालचाली सुद्धा या ठिकाणी येऊन बदलतात. कमी दाबाच्या प्रणालीच्या कमी दाबाचं जे काही क्षेत्र आहे ते मान्सूनच्या निर्मितीवर काय आहे, निर्मितीसाठी अनुकूल आहे. आणि ऍक्टिव्ह अँड ब्रेकिंग मान्सून यावर सुद्धा काय आहे, त्याचा प्रभाव असताना पाहायला भेटतो. नाव सो दीज आर द की फीचर्स. हे की फीचर आपल्याला काय सांगतायत, हे ऍडव्हान्स संदर्भात आपल्याला संकल्पना एक्सप्लेन करतायत. काय सांगतायत की बाबा इथे हा ऍक्टिव्ह अँड ब्रेकिंग याच्यावर प्रभाव पडतो. समटाइम्स लो प्रेशर बेड कन्व्हर्ट इनटू हाय प्रेशर बेड जर झाला तर मग तिथे मान्सून त्या ठिकाणी इम्पॅक्टफुल राहणार आहे. परिणाम काय काय होतो, हिमालयाकडे सरकल्यामुळे मध्य भारतामध्ये पावसाचा खंड पडू शकतो. ओके, आपण त्याला मान्सून ब्रेकिंग म्हणतो. त्यानंतर मध्य भारतात सक्रिय झाल्यास पर्जन्य जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पडू शकतं. अजून काय म्हणतो आहे, पूर आणि अवर्षणाची दोन्हीही नैसर्गिक ज्या काही घटना आहेत या एकाच वेळी होऊ शकतात. एक प्रदेश हॅव्हिंग म्हणजे वन जिओग्राफिकल लोकेशन हॅव्हिंग द हाय हाय
what we can say high flood area. Okay. अँड वन ऑफ द एक्सपिरियन्सिंग द ड्रॉट प्रोन एरिया जो आहे असं होऊ शकतं. काही प्रदेशामध्ये दुष्काळ, सध्या मराठीत जर सांगायचं तर दुष्काळ, आणि काही प्रदेशामध्ये काय आहे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यापैकी एक कारण या ठिकाणी ते आहे. त्यानंतरचा अजून एक महत्वाचा यातला स्टॅटिक डेटा आहे, स्टॅटिक पार्ट आहे किंवा कॉन्सेप्ट आहे. मॅडम जुलियन ऑसिलेशन हे एक महत्वाचं आहे. ऍडव्हान्स नॉलेज मध्ये येतं हे. ऍक्च्युली साध्या सरळ सरळ पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही आहे. ओके, हे आपल्याला असंच मॅगझिन और पेपरमध्ये या ठिकाणी आपल्याला माझ्यासारखा जिओग्राफीचा प्रोफेसर असेल तर तुम्हाला ते अगदी अगदी डिटेल्स मध्ये या ठिकाणी सांगेल. सो एनिवेज, नाव आता एमजीओ काय आहे ते बघायचे आपल्याला. नाव आता तो बघा, तो विषुववृत्तीय प्रदेश आहे. या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजेच कुठे विषुववृत्तीय प्रदेशात, परंतु पॅसिफिक महासागरामध्ये. ओके, वेस्ट पासून तर ईस्ट कडे म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहणारी काय आहे ही एक हवामान म्हणजे सर्क्युलेशन आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हे काय आहे, हे एअर मुवमेंटचं ऍज अ काय म्हणतो फिनामिना आहे है ना. हे एक घटनाचक्र आहे. ते घटनाचक्र कुठे होत आहे तर दक्षिणेला म्हणजेच मध्य पॅसिफिक ओशन मध्ये, आणि एक लुपिंग आहे, एक सायकल टाइप लुपिंग आहे, जे की वेस्ट टू द ईस्ट काय करतो आहे या ठिकाणी वाहतो आहे. आणि याचा थेट संबंध जो आहे हा आपल्या इंडियाच्या मान्सूनवर आहे. याच्यामुळे काय होतं मग, ही जी संवहन प्रणाली जी आहे, ही जी एक सिस्टीम आहे, याच्यामुळे काय होईल, अर्थात एरिया बघा त्यांनी कुठे दिलाय, तर एरिया त्यांनी विषुववृत्तावर दिलाय ना रे, सगळ्यांना माहितीये. विषुववृत्तावर काय आहे, समुद्र आहे, मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. ओके, अर्थात तापमान जर जास्त असेल तर बाष्पीभवन जास्त, बाष्पीभवन जास्त तर इव्हॅपोरेशन जास्त, आणि इव्हॅपोरेशन जास्त तर ढगाच्या निर्मितीला काय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बढावा देतो, आणि याच्यामधून काय आहे पर्जन्य व पर्जन्याच्या सक्रियतेवर या ठिकाणी परिणाम पडतो. नाव एक्झामिनर मित्रांनो फार हुशार असतो. एमजीओ तुम्हाला माहिती आहे, एमजीओ काय मेड इन जुलियन ऑस्किलेशन आहे. त्याचं प्रिन्सिपल तुम्ही अभ्यासलेलं आहे. पण आपण हे नसतं अभ्यासलेलं की याचा भारतावर काय परिणाम होईल. त्यांनी तेच सांगितलंय की वेस्ट टू द ईस्ट हे जेव्हा ह्युमिड विंड सर्क्युलेशन व्हायला लागतं, अर्थातच जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर भारतामध्ये काय तो अनुकूल मानला जातो. जेव्हा भारत जेव्हा ऍक्टिव्ह होईल है ना, एमजीओ जेव्हा ऍक्टिव्ह होईल तेव्हा काय असणार आहे, भारतासाठी अनुकूल आहे. एमजीओ जेव्हा इनॅक्टिव्ह असेल तेव्हा भारतामध्ये कदाचित तेवढा पाऊस पडणार नाही आहे. तर ही संकल्पना आहे. 30 ते 60 दिवसाचं हे काय आहे सायकलिक सिस्टीम असते. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या आसपास तो काय करतो या ठिकाणी ही कॉन्सेप्ट होताना पाहायला भेटते. सक्रिय अवस्थेत भारतामध्ये, हे फार महत्वाची लाईन आहे बरं का, लक्षात ठेवा. सक्रिय म्हणजे जेव्हा एमजीओ ऍक्टिव्ह असेल तेव्हा भारतामध्ये पर्जन्य वाढतो. निष्क्रिय अवस्थेमध्ये भारतामध्ये निश्चितच काय आहे या ठिकाणी पर्जन्य. अर्थात मी जिओग्राफी शिकवताना विशेषतः राज्यसेवेच्या जिओग्राफी आणि युपीएससीला शिकवताना मी तुम्हाला हे डिटेल्स मध्येच घेणार आहे. क्लिअर झाला का मुद्दा या ठिकाणी. सो ऍक्टिव्ह अँड ब्रेकिंग मान्सून याचा एमजीओ याच्या सोबत डायरेक्ट आणि थेट काय आहे कनेक्शन आहे. समजून येत आहे मुद्दा सगळ्यांना. सो अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचा परिणाम काय होईल, सो ऑब्विसली त्याचा परिणाम जो आहे फार मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला भेटेल. भारताच्या मान्सूनच्या संदर्भात डायरेक्ट काय आहे ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, ह्या काही महत्वाच्या स्टॅटिक काही कॉन्सेप्ट होते आपल्या. मग आता इंडियाच्या संदर्भात याचा काय कनेक्शन आहे, नेक्स्ट वाला इम्पॉर्टंट मुद्दा आहे. भारताच्या संदर्भात याला आपण इंटरलिंक कसं करू शकतो. आता आपल्याला समजून आलं, कॉन्सेप्ट समजला, आपण न्यूज क्लिपिंग वगैरे वगैरे सगळं पाहिलेलं आहे. मग इंडियाच्या संदर्भात तर इथे जर तुम्ही पाहिला काय आहे तर डायरेक्ट मान्सूनवर अवलंबून आहे. काय तर शेती क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाधित होणार आहे. वॉटर रिसोर्सेस जो आहे तो मेजर इश्यू तयार होईल. जलविद्युत आणि पाण्याचा पुरवठाचा आणि उद्योग जो आहे याच्यामध्ये पर्यावरणीय असंतुलन तयार होतो आहे. म्हणजे एक नव्हे तर असे मल्टिपल लेवलने काय तर त्याचे इम्पॅक्ट राहणार आहेत. आणि मला तुम्हाला सांगायला पाहिजे की प्रत्येक वर्षी मान्सून त्याच इंटेन्सिटीने किंवा त्याच तीव्रतेने येईल, किंवा दुष्काळ पडेल, किंवा या ठिकाणी प्रचंड लेवलला पाऊस पडेल, हे आपण कोणी सांगू शकत नाही. बिकॉज ऑफ द होल द क्लायमेट सिच्युएशन अंडर गोइंग तो चेंजेस आहे. सो हे आपल्याला समजून आलं. मग आता महाराष्ट्राच्या संदर्भात त्याचं काही कनेक्शन आहे का. तर बाकी हे तुम्हाला मी दिलेलं आहे. IMD काय करतो आहे, अंदाज घेतो आहे. मिशन मौसम जे आहे केंद्र सरकारचा उपक्रम आहे, त्याचा आधार घेऊन आपण काय केलं करतो आहे तर मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करत आहेत. मग याचा डायरेक्ट संबंध कशासोबत आहे, महाराष्ट्रावर याचा महाराष्ट्र अँगल काय आहे का, तर ऑब्विसली आपण एमपीएससी करणार आहे तर महाराष्ट्र अँगल तुम्हाला या ठिकाणी समजून आला पाहिजे. जो भारताचा अँगल आहे थोड्याफार फरकानं काय होणार आहे, महाराष्ट्राचं पण तसंच असणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील महत्वाचा असणारा जो प्रदेश आहे तिथे मात्र काय आहे मोठा बाधित होताना आपल्याला पाहायला भेटतो. क्रिस्टल क्लिअर झालं सगळ्यांना, तर येस. तो बघा
बेसिक लेवलला इंडियन मान्सून जो आहे फार मोठ्या प्रमाणावर काय करणार आहे, इम्पॅक्ट टाकणार आहे. कशा कशावर? शेती, उद्योग, सर्व्हिस सेक्टर आणि अर्थव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होतो कशावर? तर आपल्या पूर्णपणे आपल्या सोसायटीवर. क्लिअर झाला मुद्दा? सो असा हा बहुअंगी हा काय आहे, भारताचा इंडियन मान्सून आहे. महाराष्ट्र सरकारनं काही महत्त्वाचे प्रोजेक्ट राबवलेले आहेत, जसं जलयुक्त शिवार आहे, नद्यांचं काय पुनर्भरण आहे. ओके, याच्या माध्यमातून आपण काय करतो आहे, तर प्रयत्न करतो आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन उपक्रम आहे आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY जी आहे ही आपण या ठिकाणी राबवत आहे. क्लिअर झाला मुद्दा? तर मला तुम्ही एक गोष्ट सांगा, आता आपण एक न्यूज पाहिलेली आहे आणि जी न्यूज आपण मल्टिपल अँगलनं ऍक्च्युअली तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत ना, ह्या नवीन विद्यार्थ्याला असं वाटत असणार आहे बाकीचे तर चालू घडामोडीचे सर तर फक्त डायरेक्ट वन लाईनर वाचून दाखवत आहेत आणि हे मास्तरांनी हे काय आणलं. लक्षात ठेवा, मी कोणाला नाव नाही ठेवणार, त्यांचा त्यांचा प्रश्न आहे, आपापला प्रश्न आहे. पण आयुष्यातले 3 आणि 4 वर्ष जाऊन जर हे समजणार असेल, हे जर तुम्हाला आज भेटत असेल ना, तर हे आजपासून चालू घडामोडी असं अभ्यासायला सुरुवात करा. याच्यातून फक्त चालू घडामोडी होत नाही. याच्यामधून काय काय होते मित्रांनो, तर याच्यामधून चालू घडामोडीसाठी असणारा जो टॉपिक आहे, त्याचे जे स्टॅटिस्टिकल डेटा आहे, तो स्टॅटिस्टिकल डेटा सुद्धा आपण काय करतो आहे, या ठिकाणी समजून घेत आहे. मुद्दा क्लिअर झाला? तर अशा पद्धतीने आपला अभ्यास असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. नाव आता अजून एक महत्वाची न्यूज आहे, जी न्यूज आपण या ठिकाणी काय आहे, ही न्यूज आपल्यासाठी एक महत्वाची आहे. ती म्हणजे काय? मनरेगा सगळ्यांनी नाव ऐकलेलं ना? एकच मिनिट. मनरेगा सगळ्यांनी नाव ऐकलंय? ही जी मनरेगा न्यूज आहे ना, ही मनरेगा मनरेगामध्ये सरकारने याच्यामध्ये काय केलंय, आता बदल केलेला आहे. ती आता आपल्याला न्यूज बघायची आहे. क्लिअर? नाव हिअर एक नवीन योजना आता गव्हर्नमेंटने घेऊ म्हणजे आजपासून सुरुवात केलेली आहे. कोणती आहे? एबीजी रामजी. ओके, लक्षात आलं का? म्हणजेच काय आहे, या ठिकाणी विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड द आजीवन मिशन ग्रामीण आहे. अर्थातच काय म्हणते आता हे द हिंदूचं कात्रण आहे किंवा द हिंदूचा हा काय आहे, स्नॅप क्लिपिंग आहे. नाव तो काय म्हणतोय बघा, तुम्हाला मी स्नॅप सांगतो पहिला आणि नंतर आपण जाऊ. So as the new rural employment framework Vikashit Bharat at the guarantee for the Rozgar Ajivan Mission Gramin come into the force today, the government has announced and increased the wage without a notified wage across the state from now not to be the not less than the 300. आता त्यांनी काय म्हणायचंय, तो काय म्हणतोय की आजपासून गव्हर्नमेंटनी बजाय त्यांच्या काय दिलेलं आहे, गॅजेटमध्ये दिलेलं आहे की आजपासून आम्ही याला लागू करतोय. त्या स्टेट गव्हर्नमेंटला असं काही नोटिफाय नाही केलेलं आहे आणि हे ग्रामीण भागातील मजुरांची मजुरी वाढवण्याच्या संदर्भात आणि ग्रामीण भाग काय करतो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपलिटमेंट करण्याच्या संदर्भातला असणारा ही आपली न्यूज आहे. सो जी बी आधी काय असायचं, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं काय असायचं, वेजेस असायचं. यामध्ये काय आहे की कमीत कमी 300 रुपये हा काय आहे तुमचा ग्रामीण रोजगारांना शाश्वत लेवलला एवढं तर तुम्हाला वेज द्यावंच लागणार आहे. द नॅशनल ऍव्हरेज नोटिफाईड वेज has the increase from the 298.8% per day under the Manrega to the 327 per day under the VBG Ramji represented the average income of the 228.6 per day. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जी आधी जी मनरेगामध्ये जी वेज कमी होतं, किती होतं वेज कमी, तर तुम्हाला 298 रुपये होतं, तर ते आता आम्ही वाढवलंय आणि 227 रुपये केलेलं आहे. अर्थात तुम्हाला मी सांगेल ही जी गोष्ट आहे ही 300 रुपयापासून, लक्षात ठेवा, 300 पासून तर 450 रुपयापर्यंत विविध राज्यामध्ये काय आहे या ठिकाणी आहे. सर्वात जास्त मजुरी जर कोणत्या राज्यात भेटत असेल तर त्याचं नाव आहे सिक्कीम. सिक्कीममध्ये साधारणतः 427 रुपये एवढं मजुरी या ठिकाणी भेटताना आपल्याला पाहायला भेटत आहे. क्लिअर झाला मुद्दा? येस. नाव आता आपल्याला तर मेजर आणि ही अतिशय महत्वाची न्यूज आहे बरं, असं नाही की महत्वाची न्यूज नाही आहे. ही तुम्हाला 27-28 पर्यंत तुमच्या अभ्यासाला काय असणार आहे, कारणीभूत म्हणजे अभ्यास करायचंच आहे. सो जी न्यूज आता मी तुम्हाला सांगितलेली आहे, या बातमीचं थोडक्यात काय आहे आढावा तुम्हाला आपण दिलेला आहे. याचं बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलं तर कायद्याचं स्वरूप आहे का, तर येस, आधी जी मनरेगा होती, आता सरकारचा असा सरकारचा मानस आहे की येणाऱ्या काळात कदाचित मनरेगा जी आहे सरकार त्या ठिकाणी बंद सुद्धा करून टाकेल. उद्देश काय या योजनेचा बघा, उद्देश फार महत्वाचा असतो योजनेचा. केवळ तात्पुरती मजुरी न देता ग्रामीण कुटुंबाला कायमस्वरूपी आजीविका लाईव्हहुड्स काय करायचे, प्रोव्हाइड करायचे थ्रू द त्यांचे कौशल्य. वित्तीय मॉडेल बघा, हे आपल्यासाठी काय आहे, फार महत्वाचं आहे. वित्तीय मॉडेल म्हणजे योजना जर तुम्ही पाहिलं तर योजना आहे केंद्र सरकारची, केंद्र सरकार पुरस्कृत आहे.
सेंट्रल गव्हर्नमेंट 60% देईल आणि संबंधित स्टेट गव्हर्नमेंट काय आहे 40% देईल. लक्षात ठेवा, हे फसवं असतंय. साधारणतः केंद्र सरकार केंद्रीय पुरस्कृत योजना 70 रुपये देतं, म्हणजे 70% देतं आणि 30% स्टेट देतं. पण इथे मात्र या ठिकाणी त्यांनी वेगळं आहे. 60 आणि 40चा काय आहे या ठिकाणी रेशो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? सो ही एक ऍज अ ब्रीफ या ठिकाणी मी तुम्हाला न्यूज दिलेली आहे. ओके. तो अजून एक महत्वाची गोष्ट जर पाहिली तर कायद्यातील काही महत्वाची सुधारणा आहे का, तर हो, कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी आहेत. बघा, 300 रुपयापासून तर ते या ठिकाणी 500 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तामिळनाडू जे राज्य आहे ना, हे तामिळनाडू राज्य या ठिकाणी काय आहे सर्वात जास्त आघाडीवर आहे. साधारणतः 12,642 कोटी त्यांनी काय केलेली आहे तरतूद केलेली आहे आणि ते लागू करणारे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. मुद्दा क्लिअर झाला? येस. मनरेगा विरुद्ध काय आहे व्हीबीजी रामजी ही योजना कशी आहे? मनरेगाचे मुख्य तत्व काय होतं, तर या ठिकाणी अकुशल शारीरिक श्रमावर आधारित होतं. आता हे जे व्हीबी ग्रामीण जी आहे, ओके, याचं काय कौशल्य विकास आहे. म्हणजेच काय स्किल डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये रोजगार आहे आणि अनस्किल वाल्यांना सुद्धा या ठिकाणी काय आहे रोजगार या ठिकाणी असणार आहे. सो अशी एक महत्वाची काय आहे ही एक न्यूज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जी महत्वाची आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर आता हे वन लाईनर क्वेश्चन आहे. तुम्हाला नोट्स भेटल्यानंतर तुम्ही निश्चित वाचालच, कारण का याच्यामध्ये वन लाईनर मध्ये शिकवण्यासारखं काहीही नसतं. लक्षात आलं का? याला बार बार काय करायचं रिवाइज करायचं आहे. विजय मेहता यांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निधन झालेलं आहे. त्यानंतर दुसरी एक महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे काय, या ठिकाणी भारताचे लष्कर जे प्रमुख आहेत यांचा बदल झालेला आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी हे आता कार्यनिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागेवर आता नवीन लष्कर प्रमुख धीरज सेठ यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. बाकी वन लाईनर क्वेश्चन आहे. जसं आज महाराष्ट्रामध्ये कृषी दिन होता, वसंतराव नाईक जयंतीनिमित्त आज कृषी दिन साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा अजून एक महत्वाची गोष्ट आहे, विक्रमी जीएसटी संकलन झालेलं आहे. सो हे सुद्धा महत्वाची या ठिकाणी इकॉनॉमिकल गोष्ट आहे. सो हे बाकीचं जे आहे हे बाकीचं मी तुम्हाला ऍज अ वन लाईनर साठी दिलेलं आहे. मुद्दा क्लिअर झाला? सो बेसिक माझा मतलब आहे, वन लाईनर तर तुम्हाला कुठेही भेटणारच आहे, तो माझा मुद्दा नाही आहे. वन लाईनर जे आहे तुम्हाला ते कुठेही भेटेल, कुठल्याही चॅनलवर. पण आधी जे आपण महत्वाच्या, आता तुम्हाला असं वाटत असेल की मग 1, 2, 3च न्यूज कशा अनालिसिस होत आहेत. सो कचरा जमा नाही करायचा रे. तुम्हाला ती न्यूजची जी क्वालिटी आहे ना, ती न्यूजची क्वालिटी आपल्याला समजायला पाहिजे. ओके. आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण अनालिसिस होणं गरजेचं आहे. ओके. हे आपल्या निरंतर आयएसचे काय येतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, जे जे अतिशय महत्वाचे व्हॅल्युएबल आपण कंटेंट्स देतो आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या, स्कॅन करा, जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासामध्ये 4 चांद लावा. ओके. अशा हा आपला ऑफिशियल क्रमांक आहे. अशा पद्धतीने हा जो लेक्चर आहे तो अतिशय महत्वाचा पहिला जो आपला हा जो कंटेंट आहे ना, म्हणजे ही जी न्यूज होती ही खरंच महत्वाची होती. लक्षात आलं का तुम्हाला? कोणती वाली? तर ही इंडियन मान्सूनची, जी की मल्टी अँगलनं काय आहे आपल्यासाठी महत्वाची आहे. मुद्दा क्रिस्टल क्लिअर झाला? सो माय डिअर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला ही जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज आणि ह्या लेक्चर सिरीज सुरू करण्याच्या पाठीमागचा जो माझा मानस होता, हा मानस या ठिकाणी तुम्हाला समजून येत असावा. तुमचे रिप्लाय जे आहेत हे तुमचे रिप्लाय माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यासोबतच काय आहे इथे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कोणती, तर तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमचे रिप्लाय जे आहे ते या ठिकाणी मला येऊ द्या. काही मुलांचे अतिशय रिप्लाय चांगले आहेत, त्यांना त्यांचे शब्द सांगतो की अशी लेक्चर सिरीज महाराष्ट्रामध्ये नाही आहे. विश्लेषणात्मक पद्धती आहे. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवतोय कोणत्या एक्झामला वगैरे हे सगळं आपल्याला महत्वाचं आहे. विथ पॉइंट वाईज सुद्धा देतो आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण 2 जुलैच्या नेक्स्ट म्हणजेच काय आहे अंक नंबर 3 जो आहे एपिसोड नंबर 3 याच्यामध्ये बघूया अजून काय आपल्याला न्यूज या ठिकाणी घेता येतात आणि आपल्या अभ्यासामध्ये त्याचा थेट कसा संबंध आहे. ओके. सो आय विश यू ऑल द बेस्ट. आणि हे जे मी जिओग्राफीची तुम्हाला जे स्टॅटिक डेटा दिलेला आहे, संकल्पना जे सांगितलेल्या आहेत, या संकल्पना 101% तुम्हाला करायची आता कुठे तुमचा जो जिओग्राफी आहे या जिओग्राफीमध्ये या ठिकाणी करायची आता. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. नेक्स्ट आपण भेटूया एपिसोड नंबर 3 मध्ये. थँक्यू.